हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण शेवग्याच्या शेंगाची पातळ भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत. तर पाहू शकता मी इथं शेवग्याच्या शेंगा अशा छान बारीक कट करून घेतल्या आहेत आणि त्याची पूर्ण साल काढून घेतली आहे. तर अशा प्रकारे शेवग्याच्या शेंगा साफ करून घ्यायच्या आणि याला आता मी स्वच्छ धुवून घेतले आहे. आता आपण मसाला काय काय लागणार आहे ते पाहूया. तर इथे मी 2 मीडियम आकाराची कांदा उभा कट करून घेतला आहे, खोबरं घेतलं आहे किसून, कोथिंबीर घेतली आहे, लसूण घेतला आहे आणि एक अद्रकचा तुकडा घेतला आहे. आता हे सर्व भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे, त्यामध्ये एक पळी तेल घातले आहे. तेल गरम झाले की यामध्ये आपण कांदा कट करून घेतला आहे तो घालणार आहोत. कांदा छान गोल्डन होतपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे. मीडियम गॅसवरती कांदा परतायचा आहे. कांदा लवकर परतावा म्हणून आपण यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत. मीठ घातलं की कांदा पटकन परतला जातो. कांदा एकसारखा असा परतत राहायचा आहे, म्हणजे कसा सर्वीकडून परतलं जाईल. पाहू शकता आपला कांदा परतून झाला आहे. आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. कांदा काढून घेतला. आता यामध्येच आपण खोबरं भाजून घेणार आहोत. खोबरं देखील सारखं हलवत राहायचं. खोबरं पटकन जळून जातं, त्याच्यामुळे खोबरं सारखं हलवून भाजून घ्यायचं ते. तर पाहू शकता आपलं खोबरं देखील भाजून झालेलं आहे. आता याला देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता यामध्ये आपण लसूण आणि अद्रकचा तुकडा घेतला होता, तो देखील आपण 1-2 सेकंद भाजून घेणार आहोत. आता याला देखील आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे. पाहू शकता आपल्याला जो वाटणाला मसाला लागणार आहे तो आपण सर्व भाजून घेतला आहे. आता हा थंड झाला का मिक्सरच्या भांड्यात घालून ह्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. मसाला थंड झाल्यावरती मी त्याला वाटून घेतलं आहे. पाहू शकता एकदम असं बारीक मसाला वाटायचा आहे. आता इथे गॅसवरती कढई ठेवली आहे, त्यामध्ये 2 पळी तेल घातलेत. तेल गरम झाले की यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत. मोहरी तडतडली की यामध्ये आपण जिरे घालणार आहोत. जिरे फुलले की लगेच यामध्ये आपण कढीपत्त्याची पाने घालून घेणार. आता यामध्ये आपण मसाले घालणार आहोत. गॅसची फ्लेम लो ठेवायची, नाहीतर मसाले जळून जाणार. तर इथे मी लाल तिखट घेतले आहे, बेडगी मिरची घेतली आहे, कांदा मसाला घेतला आहे, गरम मसाला घेतला आहे आणि हळद घेतली आहे. तर आता तेलामध्ये घालून छान परतून घ्यायचं आहे. मसाले परतले की भाजीची टेस्ट खूप छान लागते आणि तरी देखील खूप छान येते. आता आपले मसाले परतून झाले आहेत. तर आता यामध्ये मी डाळ घालणार आहे. तर इथं चण्याची डाळ घेतली आहे. ही मी 4 तास भिजत ठेवली होती. ती स्वच्छ धुवून आता यामध्ये घालायची आहे आणि ही देखील आपल्याला परतून घ्यायची आहे. आता आपली डाळसुद्धा परतून झाली आहे 1 मिनिटभर. आता यामध्ये आपण जे वाटण काढलं होतं ते घालून घेणार आहोत. हे सर्व वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे देखील एक 5 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. वाटण छान परतून घेतलं की भाजीला टेस्टसुद्धा खूप छान येते. त्याच्यामुळं वाटण 2-3 मिनिटे परतून घ्यायचं आहे आपल्याला. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी खूप लाख मोलाचं असतं. तर आता आपलं वाटण परतून झालं आहे. आता यामध्ये आपण शेंगा घालून घेणार आहोत. तर पाहू शकता सर्व शेंगा यामध्ये मी घालून घेतल्या आहेत. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. मसाल्यांमध्ये शेवग्याच्या शेंगा 2 मिनिटं परतायच्या आहेत. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्हाला भाजी कितपत पातळ घट्ट हवी त्यानुसार तुम्ही पाणी घाला. तर इथे मी 2 ग्लास पाणी घालणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची भाजी दाखवली आहे. नक्कीच तुम्हीसुद्धा अशी बनवून बघा आणि शेवग्याच्या शेंगा हे आपल्या डोळ्यांसाठी सुद्धा खूप फायदेशीर असतात. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. तुमची भाजी कितपत आहे त्यानुसार तुम्ही मीठ घाला. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती आपण झाकण ठेवून भाजी शिजवून घेणार आहोत.
तर अधूनमधून भाजीवरचं झाकण काढून शेंगा शिजल्यात का हे चेक करायचं आहे. तर मी अधूनमधून भाजीवरचं झाकण काढून शेंगा शिजल्यात का ते चेक करत होते. आता आपण बघूयात आपल्या शेंगा शिजल्या आहेत का. पाहू शकता आपल्या शेंगा मऊ अशा छान शिजल्यात. तर कशी वाटली तुम्हाला माझ्या आजच्या शेवग्याच्या भाजीची रेसिपी हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर भेटूया उद्या अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.